स्वप्नास सत्य असते स्वप्नास सत्य असते सामील जाहले मागू नको सख्याजे माझे न राहिलेले ते एक स्वप्न होते ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले मागू नको सख्याजे माझे न राहिलेले मागू नको सख्याजे माझे न राहिलेले. सिद्धांतचा आणि माझा गेली 50 वर्षाचा स्नेह आहे. निकटता आहे असंही म्हणता येईल. आमच्या दोघांमध्ये आणखी एक तिसरा होता महादेव जोशी म्हणून. पण आमच्या तिघांच्या बैठकीमध्ये विद्याला चौथा कोणीही चालत नसे. कारण मुख्यतः ती बैठक त्या बैठकीला विषय असा काही नसेच. काही विषय थट्टा मस्करी पांचटपणा पोरकटपणा रिलॅक्सेशन सारखे ते थोडेसे होते स्वरूप असं मला वाटतं. या डिग्रीमध्ये नेहमीच्या दोघांचा कट असा की याला बकरा करायचा. मी कायमचा मोकळ म्हणजे माझ्याबरोबर त्याला माझा जो उद्योग होता कादंबरीचं नाट्य रूपांतर करायचं ती बेईमानी वाटेल. त्याला अजिबात आवडत नसेल की तो कसले उद्योग करतोय रे बाबा. हा व्यवहार रे त्याला काय करू तडजोड करावी लागते. तडजोडी करायचंच नाही करावा म्हणाला. तर एकदा मी रथचक्राचं रूपांतर करायचं ठरवलं असं त्याला कळलं. तेव्हा तो माधवला म्हणाला अरे माधव याला आवड नाही बाबा हा मोलचाच आकर्षण करायला लागला. शिरूभाऊ तुला एका नाटकावर किती पैसे मिळतात रे. महादेव वर्गणी काढ तेवढे पैसे त्याचं सांगेल कर. आणि बाबा हे आकर्म थांबव आम्हाला पाहवणार नाही. तिथेही आम्ही अतिशय गरिबीतून वर आलेले. तेव्हा टिंगलीचा विषय म्हणजे गरिबी. आमची लग्न झाली कशी इतक्या गरिबांची. पण विद्या सगळं सोडून म्हणाला अरे आपली लग्न झाली म्हणजे काय. वेडे आई बाप दोन पृथ्वीवर पाठवले ब्रह्मदेवाने म्हणून जमले हे. त्याला मुलगी सांगण्याची बुद्धी झाली आणि पहिली आलेली मुलगी पास केली. दुसरी येण्याचा संभव नव्हता. आम्ही तिघे कोकणचे म्हणजे सगळा अर्कच तो. पण आमचं कोकणची गंमत अशी आहे की जसजसं दक्षिणेकडे जावं तो माणसं जास्त अर्क भरत जातात. त्यामानाने आम्ही उत्तरेकडले कोकणी माणसं पुष्कळ सौम्य म्हणायचो. जवळजवळ टाक आणि स्कॉच एवढा फरक. तो एकमेव असा की त्याने शेतामध्ये नांगर धरलेला आहे. नांगरणी केलेली आहे लावणी केलेली आहे. झाडावरून आंबे उतरलेले आहेत फणस उतरले. मातीशी प्रत्यक्ष संबंध आलेला फक्त तो. आणि माझा मातीशी संबंध येण्याचा संभव होतो. मी 11व्या वर्षे मुंबईला आलो. तो एकदा मला थट्ट्यात म्हणाला तू वाचकांना दंडवतोस तरी कसा ते मला सांग. तुझ्याजवळ कोकणचं एक पैशाचं सुद्धा भांडवल नाही आणि लाखांचे व्यवहार केले. म्हटलं तुझं तरी काय आहे रे मला सांग. आणि एवढं म्हटल्यानंतर त्याने धोंड्या नावे ही त्यांची कविता म्हणून दाखवली. कधी कधी मी कोकणातल्या गावी गेल्यानंतर जुन्या स्मृतींच्या गांधील माशा मजला येऊन डसती आणिक मजला धोंड्या न्हाव्याच्या गमती आठवती. धोंड्या न्हावी
2 कुडव भाताच्या साठी करी हजामत सगळी आमुच्या घरची. दादांचा तुळतुळीत चंपी गोटा, गजाननाची ताळू राखून शेंडी, आणिक माझा कराप अस्सल शहरी अथवा दाढी चुकवून चांब खेळांना. धोंड्या न्हावी, धोंड्या न्हावी महिन्यातून कधीतरी हळूच येतो आमुच्या मागील दारी. धोंड्या न्हावी महिन्यातून कधीतरी हळूच येतो आमुच्या मागील दारी, आणिक नंतर खोपटीच्या माघारी जाऊन करीतो अद्भुत काही, जे न कोणीही आम्हा पाहू देई. धोंड्या न्हावी चहा न घेई चक्रम, आहार त्याचा भक्कम, जेवण देण्यापेक्षा परवडते आम्हाला देणे त्याला उचलून रक्कम. जेव्हा त्याला मध्येच फुरसत होई, खंड्या रेडा आणिक चांदी म्हैस खरडूनी जाई. या कामास्तव त्याला न्हेरी मिळते, निव्वळ त्याची न्हेरी म्हणते आई, म्हणजे एक दुशेरी. धोंड्या न्हावी, धोंड्या न्हावी म्हणजे निव्वळ फत्तर म्हणती आमचे दादा. एका वर्षामध्ये लागोपाठ तयाचे पोर वारले पटकीने 4 जण. आमुचा हा धोंड्यापण आहे तैसा आहे, बदलन बिलकुल. एक असे मागे उचलाया तोवर, मेला म्हणजे सुटला म्हणतो मी तर. धोंड्या न्हावी हजामतीस आल्यावर पैसे वसुलीसाठी विष्णुवाणी त्याला येऊन गाठी. करुनी थोडी थट्टा सुरू करी तो तोंडाचा मग पट्टा. शरम तुका थोडी तरी 4 दिवसाचो करून वायदो धोंड्या. पोरासाठी रुपये नेलस 13 आणि ते का झाले 14 महिने. मुद्दल जळला म्हणतयस, निदान देशी व्याजाचो दिडक्यो तरी. काका खोत नव्हे मी है विष्णुवाणी. पैसे आणून देईनी, घेऊन जाही नंतर आपली धोकटी. धोंड्या न्हावी हात चिव्याचे नाका पुढती जुळवून परत म्हणत असे, सावकारांनो देवा सारे तुम्ही. पोर वाचलो हो तुमच्या पैशावर, ते पैसे मी फेडीन साक्षी ईश्वर. झिलाक लिवला होता पैसे पाठव, लिवणार हो तुमचो पांडू मास्तर. ते का तुम्ही विचारा, लेकाकडसून तुमचे पैसे ना इले तर भोरो रेडो इकीन एवढी नांगरणी झाल्यावर. इतक्यामध्ये सदरा काढून खुंटीवरती ठेवीत, आणिक धोंदा खाली सरकता आलेले खोचण वर ओढीत. दाढीवरती फिरवीत हात मजेने काका खोत म्हणत असे, धोंड्या अरे हरामा, हा रेडार तू विकणार तरी कितीदा. माझ्या व्याजासाठी देईन म्हणून कालच मजला म्हणशी, आणि का गध्या अगदी माझ्या देखत तेच सांगशी या विष्णुवाण्याला. धोंड्या न्हावी जातीचा ममताळू, परंतु देशी हत्यारे ती भेसूर. अगदी पहिल्यापासून माझ्यावरती त्याची खूपच माया. मुंजी मधला गोटा करताना मम, कुरवाळीत डोक्याला खरचटलेल्या, घालीत होता हळूच हलके फुंकर. मानेवरचे तास काम करताना सुसह्य सारे मजला व्हावे म्हणून होता सांगत जुन्या काळच्या गोष्टी गमती नाना. मुंजे आणिक संबंध यांचा त्याचा परिचय मोठा. भीती कथा त्या ऐकत असता कधीच होई गोटा. धोंड्या न्हावी, धोंड्या न्हावी म्हणजे विचित्र प्राणी. गांधी वधाच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी दाढी करता करता हलक्या आवाजात मला तो गंभीरपणे म्हणतो, गांधी मेलो म्हणतात. लय लय मनात होता, या बाजूक येतो तर फुकट करूची त्याची एक हजामत. ब्राह्मण होते भवती, ब्राह्मण होते भवती, परंतु त्यांना नव्हती हसण्या रडण्याची उरलेली हिम्मत. हसणे रडणे मुळात एकच, अश्रुतीलही गंमत. धोंड्या न्हावी, धोंड्या न्हावी गेल्या वर्षी मेला आणिक सुटला. कोसळले घर उभी असे पडवीपण. जनी बिचारी जी त्याची मागारीण, त्यातच खाते उकडून. माका नेऊन जिती जाळा म्हणते. भांडी घासत असते, खाते निजते उठते, न कळे भीते कशाला. कधी न शिवते धोंड्याच्या धोकटीला. पडवीतील एकुलत्या खुंटी भवती पिळवटुनी पिळवटुनी आपुल्या पट्ट्याचा घालून या विळखा धोकटी घेत विसावा. डोके टेकून झिजक्या पाजळण्यावर हत्यारेही निजली सारी, त्यातच होऊन जर्जर. धोंड्या न्हावी, धोंड्या म्हणजे निव्वळ काळा फत्तर, अजून कोणी म्हणती.
नव्हती त्याला संसारातील अक्कल. धोंड्या गेला सुटला कशाच मजला चिंता, माझ्याही डोक्याला आता पडले विस्तृत टक्कल. आज आर के लक्ष्मणने लिहिली आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता. नगरपालिकेने स्वच्छतेपोटी कचऱ्याचे ढीग इथून हलवले तर आम्ही भुकेने मरू. आजचा दिवस मला साजरा करू दे. कचऱ्यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे काय? तसे नसल्यास सार्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल काय? हे प्रश्न जाणकारांनी धसास लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जन्माधि जन्मे जन्माधि जन्मे अगा माझे भय. जन्माधि जन्मे अगा माझे भय. ऐसा तू सदय विश्वकर्मा. ऐसा तू सदय विश्वकर्मा. जन्माधि जन्मे अगा माझे भय. ऐसा तू सदय विश्वकर्मा. ऐसा तू सदय विश्वकर्मा. जन्माधि जन्मे अगा माझे भय. जन्माधि जन्मे आकाशाचा पेला लाभोनिया ओठी. आकाशाचा पेला लाभोनिया ओठी. पाजलीस गुटी भयाचीच. पाजलीस गुटी भयाचीच. जगताना भय भय मरताना. जगताना भय भय मरताना. भयाचाच पान्हा सोडिलासी. भयाचाच पान्हा सोडिलासी. जन्माधि जन्मे अगा माझे भय. जन्माधि जन्मे भय इतरांचे भय माझे मला. भय इतरांचे भय माझे मला. भयाचाच झाला स्वर्ग मोक्ष. भयाचाच झाला स्वर्ग मोक्ष. आम्ही भयभीत भयाचीच वीण. आम्ही भयभीत भयाचीच वीण. भयापुढे लीन भयरूप. भयापुढे लीन
विषाचा त्या रंग जीवनाला, विषाचा त्या रंग जीवनाला. दैत्यांचे या भय, भय देवांचेही, दैत्यांचे या भय, भय देवांचेही. भय याची देही, याची डोळा, भय याची देही, याची डोळा. जन्माधी जन्मे अगा माझे भय, जन्माधी जन्मे अगा माझे भय. ऐसा तू सदय विश्वकर्मा, ऐसा तू सदय विश्वकर्मा, ऐसा तू सदय विश्वकर्मा. माझ्याच उंचीचा एक पुतळा, माझेच नाक, माझेच डोळे आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच. त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले, पॅन्टची बटणं लावली, डोक्यावर टोपी घातली, हातामध्ये काठी दिली आणि मग जोडा सुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून मी सर्वस्वी विधिमुक्त झालो. हसलो. माझा जोडा पायात घालून तो झपाझप निघून गेला. शेवटी अटळ ते करावेच लागते, शेवटी अटळ ते करावेच लागते. त्याच्या चबुतऱ्यावर मी मख्खपणे उभा राहिलो. विरूपिका माझा 5वा आणि शेवटचा संग्रह. काव्याच्या क्षेत्रात माझ्या हातून जे थोडेफार होण्यासारखे होते ते आता होऊन गेले आहे अशी माझी भावना आहे. त्याहून अधिक अर्थवाही, मूल्यगर्भ जे मलाच केले पाहिजे असे माझ्या हातून काहीही होईल असे मला वाटत नाही. कवीची प्रतिभा प्रतिभा म्हणून जगते आणि वाढते ती मस्तीच्या जोरावर. कवीप्रमाणे कवीची प्रतिभाही मर्त्य आहे हे कठोर सत्य शांत आणि स्वच्छ नजरेने ही मस्ती पाहू शकते. कधी तो आधी जातो, कधी ती आधी जाते. काव्याच्या संसारात हे अटळ आहे. मला पुनरावृत्तीपर यशस्वी लेखनाचा आनंद नको असतो, नवसृजनाचा आनंद पाहिजे असतो. माझी ती तहान तृप्त झाली आहे म्हणून मी आता थांबलो आहे. या जीवनाने जे दिले जन्मात ते मावेच ना, मग शेवटी घाई नको सन्मान त्याचा राखना. मी जायचा पुढती जरा थांबायचा तू यायची, मी जायचा पुढती जरा थांबायचा तू यायची. चालीत आपुल्या मागुनी ही रीत नेहमीचीच ना. आता कितीसे चालणे सोपा उतारच शेवटी, आता कितीसे चालणे सोपा उतारच शेवटी. झाले जरा मागे पुढे तरीही तिथे भेटू.